हॅलो, आवाज येतोय? स्क्रीन दिसतेय? लवकर बोला. आवाज येतोय का? स्क्रीन दिसतेय का? हॅलो, बोला रे लवकर. हो, स्क्रीन दिसतेय का रे? आवाज येतोय का? लवकर सांगा रे. आपलंच लेट होईल क्लास, तुम्ही उशीर न बोलला तर. ठीक आहे, लवकर बोला. तर तुम्हालाच लेट होईल. ओके, पहा. अँड्रॉइड स्टडी मटेरियल तुमचा येतो इथे युनिट नंबर 1. ठीक आहे, चला. तर पहा, आपण काय पाहतोय. आपण सिलेबस डिस्कस केला, स्ट्रॅटेजी डिस्कस केली काल आपण. ठीक आहे, मी बाकीचे ऍप्लिकेशन क्लोज करतोय. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, हे सर्व मी क्लोज करून देतो. ओके, तर पहा. ठीक आहे, ओके. तर पहा, आपण काय पाहत होतो. अँड्रॉइडचं युनिट नंबर 1 आपण सुरुवात करून दिली. काल आपण फक्त काय पाहिलं रे? सिलेबस डिस्कस केला, स्टडी स्ट्रॅटेजी पाहिली. ओके, काल आपण काय पाहिलं? स्टडी स्ट्रॅटेजी पाहिली. हो जय, बोला. हॅलो, बोलायचं आहे का? हॅलो, ठीक आहे, नाही बोलायचं असू द्या. ओके, बोलायचं असेल तर फक्त माईकला तुम्ही हे करत जावा, हँड रेज करत जावा. ठीक आहे, तर पहा, आपण अँड्रॉइडचा युनिट नंबर 1 पाहतोय. ओके, युनिट नंबर 1 काय? हा तुमचा आपण आज स्टार्ट करून दिले. अँड्रॉइड अँड इट्स टूल्स. तुम्हाला माहिती हा 4 मार्काचं युनिट आहे. जस्ट 4 मार्क. विचार करा. ठीक आहे, किती त्याला इम्पॉर्टन्स द्यायची तुमच्यावरती आहे. ठीक आहे, पण आपण पूर्ण घेणार. मी म्हणेल इम्पॉर्टन्स द्याच, कारण हे 4 ते 6 मार्क येतात ना विथ ऑप्शनल. हे खूप महत्वाचे मार्क असतात. 4 ते 6 मार्क खूप महत्वाचे असतात. तर तुम्हाला आउट ऑफ कडे जायचं असेल ना, एक पण तुम्हाला पार्ट सोडायचं नाहीये. पहा, या युनिटमध्ये आपल्याला काय पाहायचं? अँड्रॉइड अँड इट्स टूल्स. अँड्रॉइड आणि टूल्स कोणत्या आहेत त्याच्या, आपल्याला ते पाहायचे. तर चला सुरुवात करूयात आपण. अँड्रॉइड काय असतो? ठीक आहे, अँड्रॉइड काय असतो रे? जर तुम्हाला कोणी असं म्हणलं अँड्रॉइड काय असतो, आता तुम्ही 3rd इयरचे मुलं आहेत. ओके, जर तुम्ही 2nd इयरचे मुलं असतं तर मी सांगितलं असतं अँड्रॉइड एक मोबाईल फोनचा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मी तुम्हाला सांगितलं असतं. आता तुम्ही 3rd इयरला आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे अँड्रॉइड काय असतो. तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये शिकलाय. एक ऑपरेटिंग सिस्टीम असतो अँड्रॉइड. काय असतो रे? ऑपरेटिंग सिस्टीम असतो. जसं यूज करून तुम्ही काय करताय? तुमच्या फोनमध्ये ऍप्लिकेशन इन्स्टॉल करताय. त्याच्यावरती तुमचे सिस्टीम सॉफ्टवेअर चालतो. त्याच्यावरती तुमचं ऍप्लिकेशन चालतात. कशावरती? ऑपरेटिंग सिस्टीम वरती चालतात. ओके, अँड्रॉइड काय? अँड्रॉइड ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ठीक आहे, कोणाला बोलायचं तर तेव्हा हे करा तुम्ही. ठीक आहे, हँड रेज करा. तर पहा, ठीक आहे, तर पहा आपण काय पाहतोय. अँड्रॉइड ही एक तुमची ओपन सोर्स आणि लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओपन सोर्स. तुम्ही ओपन सोर्सचा मिनिंग काय असतो रे? फ्रीली अवेलेबल. तुम्ही जे आपण आता करणार आहोत ना अँड्रॉइड स्टुडिओ वगैरे इन्स्टॉल, पूर्णपणे फ्रीली अवेलेबल आहे. जी तुमच्या फोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम चालते, तुमच्या फोनमध्ये जो कर्नल चालतो, ओके, ऑपरेटिंग सिस्टीम चालते, ही तुमची फ्री अवेलेबल आहे, ओपन सोर्स आहे. ओके, त्यामुळे पहा अँड्रॉइडचे फोन खूप चीप असतात, स्वस्त असतात. का? अँड्रॉइड सिस्टीम फ्री आहे रे. फ्री आहे अँड्रॉइड सिस्टीम. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला विंडोज वगैरे टाकायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला विंडोजचा व्हर्जन्स घ्यावा लागतात. प्रो व्हर्जन असतो विंडोजचा. ओके, होम व्हर्जन असतो, स्टुडंट व्हर्जन असतो. तुम्हाला माहिती असेल विंडोजचा, विंडोज 11 स्टुडंट, विंडोज 10 होम, असं तुम्ही ऐकलं असेल. विंडोज 10 प्रो, त्याचे काय असतात? तुम्हाला पेड व्हर्जन्स असतात. पण अँड्रॉइड तसा पेड नाहीये. अँड्रॉइड एकदम ओपन सोर्स आहे, एकदम फ्री, सगळ्यांना फ्रीली अवेलेबल आणि लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मी जेवढ्या याच्यात लिहिलंय ना तेवढी इन्फॉर्मेशन इनफ आहे. ठीक आहे, इन्फॉर्मेशन इनफ आहे. आता समजून घ्या. तुम्ही मनाने लिहू शकता. एखाद्या वेळेस 4 मार्काला पॉईंट आला, मनाने टाकायचं रे, सगळे पॉईंट्स मिक्स करून टाकायचे मनाने. ठीक आहे, पहा, ओपन सोर्स आणि लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम, यामध्ये कोणता कर्नल चालतो? लिनक्स कर्नल चालतो तुमचा. मी लिनक्स शिकलाय ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, लिनक्स कर्नल. ठीक आहे, लिनक्स सोबत तुम्ही इंटरॅक्ट केलाय. लिनक्स काय असतं? एक ऑपरेटिंग सिस्टीमच असतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर पहा,
अँड्रॉइड हा तुमचा जो फोन आहे, तुम्ही हा कशासाठी युज करताय रे? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम मोबाईल फोनसाठी युज करताय. हे काय एकदम आपण काय म्हणू शकतो, कॉमन सेन्सचा पॉईंट आहे. हे 3 पॉईंट्स आहेत ना, कॉमन सेन्सच्या पॉईंट्स आहेत. ओके, हे आपल्याला माहितीच आहे सर्वांना, तरी मी घेतोय. पहा, हा मोबाईल डिव्हाइसेससाठी आपण अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम युज करतोय. जसं की तुमचा स्मार्टफोन्स असेल, तुमच्या टॅबलेट्स असतील. ओके, आणि आता अँड्रॉइडच्या टीव्हीज पण आहे, तुम्हाला माहिती आहे. स्मार्ट वॉचेस आहेत, अँड्रॉइड चालतो त्याच्या आतमध्ये. स्मार्ट वॉचेस मध्ये अँड्रॉइड चालतो, टीव्ही मध्ये अँड्रॉइड चालतो, म्हणून मी एक्सेट्रा लिहिलाय पुढे. चालेल रे, भरपूर आहेत असे डिव्हाइसेस. आता आपण मेन कशावरती करतोय, आपण फोकस स्मार्टफोन्स वरती ऍप्लिकेशन डेव्हलप करतोय. म्हणून मी तर मेन काय लिहिलं, यूज फॉर मोबाईल डिव्हाइसेस लाईक स्मार्टफोन, टॅब्स, त्याच्यासाठी तुमचा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम चालत असतो. अँड्रॉइडला डेव्हलप केलाय तुमच्या OHA. ओके, जर तुम्ही गुगलवरती सर्च केला, एकदा सर्च करा गुगलवरती, काय येतोय पहा. हु डेव्हलप्ड अँड्रॉइड, सर्च करा. अँडी रुबिन, निक सीर्स आणि रिच मायनर, हे 3 दिसत आहेत का? हे 3 अँडी रुबिन वगैरे, हे 3 त्याचे डेव्हलपर्स आहेत, इन्व्हेंटर्स आहेत, अँड्रॉइडच्या इन्व्हेंटर्स आहेत. जसं तुमचा असतो पहा, सी लँग्वेजचा डेनिस रिची आहे. ओके, C++चा बजर्नी आहे, जावाचा जेम्स गॉसलिंग आहे, PHPचा अपाची ग्रुप आहे. असे तुमच्याकडे वेगवेगळ्या इन्व्हेंटर्स असतात त्याच्या. तसं अँड्रॉइड जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ही कोणी डेव्हलप केली, जर तुम्ही गुगलवरती सर्च केला, मिळून जाईल तुम्हाला अँडी रुबिन. पहा, आता तुम्हाला समजलं पण असेल याच्यावरून. अँडी याच्या नावावरून अँड्रॉइडचं नाव पडलंय. अँडी, अँड्रॉइड कोणाच्या नावावरून पडलंय? अँडी रुबिन याच्या नावाने. ठीक आहे, आणि जो रुबिन आहे ना पुढे लिहिलेला, आणि जो रुबिन आहे ना, तो काय इंडिकेट करतो? हा रोबोट इंडिकेट करतो. हा रोबोट दिसतोय अँड्रॉइडचा, हा कशावरून ठरलाय त्यांचं? रुबिन, रोबोट, याच्यावरून त्याचं ठरलंय. ठीक आहे, म्हणजे याच्या नाव आणि सरनेम वरून तुमचं अँड्रॉइडचं काय झालं? नाव पडलं, अँडी रुबिन. अँड्रॉइड याच्या नावावरून तुमच्या अँड्रॉइडला नाव ठेवण्यात आलं. हे 3 अँड्रॉइडचे इन्व्हेंटर्स होत्या. अँड्रॉइड त्यांनी डेव्हलप केलेली आहे, पण याच्या मागे एक हिस्ट्री आहे. याच्या मागे काय एक हिस्ट्री आहे. तुम्ही विचार करा, सुरुवातीला जेव्हा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम नव्हता, तुमचे फोन्स कधी डेव्हलप झालेल्या रे? अँड्रॉइड फोन्स कधी आल्या? 2008च्या आसपास आल्या. कधी आल्या अँड्रॉइड फोन्स? 2008च्या आसपास. ओके, तुमच्या अँड्रॉइड फोन्स आल्या. पण जेव्हा 2003 होतं, 2004 होतं, तेव्हा काय असेल तुम्ही विचार करा. 2003 आणि 4 ला तुमची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम नव्हती, तुम्हाला माहिती असेल. ओके, तुम्ही विचारा, घरी विचारू शकता कुणालाही. 2008 नंतरच त्यांच्याकडे स्मार्टफोन आला. त्याच्या आधी त्यांच्याकडे स्मार्टफोन होता, बटनचे फोन्स होते, बटन. त्याच्यामध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टीम चालते तुम्हाला माहिती असेल ती. एकदम आपण काय म्हणतो, लो लेवल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. अँड्रॉइड नाही येतात. अँड्रॉइड हा तुमचा स्मार्टफोनसाठी, त्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता वगैरे, तुम्ही करू शकता सर्व काम. पण जे सुरुवातीला होतं, अँड्रॉइडची हिस्ट्री काय होती रे? तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, अँड्रॉइडची हिस्ट्री काय असते? अँड्रॉइडचं तुमचं डेव्हलपमेंट, जेव्हा अँड्रॉइडचं डेव्हलपमेंट कधी चालू झालं? 2003 ला चालू झालं. इथं मी लिहिलं नाही, पण इथं चालू झालंय 2000 कितीला? 3 ला. मी सांगितलं आपण एक कोड करणार आहोत पुढे. 2003 ला अँड्रॉइडचं काय झालं? चालू झालेलं होतं डेव्हलपमेंट. आणि तुम्ही विचार करा, सुरुवातीला अँड्रॉइडचा जो ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तो कशासाठी बनला सुरुवातीला? त्यांना कशासाठी बनवायचं होतं? डिजिटल कॅमेरासाठी. डिजिटल कॅमेराज. ओके, जो तुमचा डिजिटल कॅमेरा असतो ना, त्यासाठी हा ऑपरेटिंग सिस्टीम ते बनवत होते. कॅमेरासाठी बनवत होते ऑपरेटिंग सिस्टीम. कशासाठी? कॅमेरासाठी. हे तिघे आहेत ना, हे तिघे मिळून काय केलं? कॅमेरासाठी बनवत होते, डिजिटल कॅमेरासाठी. पण नंतर काय केलं रे? पण नंतर त्यांनी काय केले? पहिला डिजिटल कॅमेरासाठी बनवत होते 2003 साली. नंतर जेव्हा 2004 साल आलं, 2004 आलं, तेव्हा काय झालं? त्यांनी चेंज केलं त्यांचं प्लॅन. त्यांनी म्हणलं डिजिटल कॅमेरासाठी बनवू शकतो आपण. असं काय, असं होऊ शकतो का की आपण एखादा स्मार्टफोनसाठी बनवलं? कारण त्यावेळेस स्मार्टफोन नव्हत्या, होत्या ऍपलच्या होत्या. ऍपल जरा लवकर आला अँड्रॉइड पेक्षा, ठीक आहे, जरा लवकर आला. पण पहा, त्यावेळेस काय होता, अँड्रॉइड अशी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नव्हती, कोणाला काहीच माहिती नव्हता. मग त्यांनी असा विचार केला, जो अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आपण बनवतोय, जो अँड्रॉइड बनवतोय, तो आपण मोबाईलसाठी बनवला तर? मोबाईलसाठी बनवला तर अशी ऑपरेटिंग सिस्टीम, एकदम भारी ऑपरेटिंग सिस्टीम मोबाईलसाठी बनवला तर? ते यांच्यामध्ये काय आला? त्यांच्या मनात आला. ओके, त्यांच्याकडे आयडिया आली ती की मोबाईलसाठी आपण ऑपरेटिंग सिस्टीम बनवायचा.
पहिला त्यांचा आयडिया काय होता, कॅमेरासाठी बनवायचा, डिजिटल कॅमेरासाठी बनवायचा त्यांचा आयडिया होता. नंतर त्यांचा आयडिया चेंज केलं ते 2004 मध्ये. आणि काय त्यांनी म्हणलं, नाही आपण कॅमेरासाठी नाही बनवायचं, आपण बनवायचा कशासाठी, मोबाईलसाठी, स्मार्टफोनसाठी बनवायचं. ओके, हे तुमचं काय अँड्रॉइडची जरा लहान हिस्ट्री आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. पहिला हा डेव्हलप झाला डिजिटल कॅमेरा बनवण्यासाठी. ठीक आहे. ओके, ऑक्टोबर 2003 साली जे अँडी रुबिन आहे त्यांनी काय केलं रे, अँड्रॉइड कॉर्पोरेशन काढलं त्यांनी. कशासाठी, डिजिटल कॅमेरा बनवण्यासाठी काढला. आणि 2004 मध्ये त्यांनी असं ठरवलं की जो अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे हा आपण याला डिजिटल कॅमेराला बनवण्याऐवजी आपण मोबाईल फोन्सला बनवू. कारण कसं आहे, युजर्स मोबाईल फोनच्या जास्त असतात. तुम्ही विचार करा, अरे डीएसएलआर कॅमेरा वगैरे आहेत मार्केटमध्ये, किती युजर असतील, किती असतील युजर, असून किती असतील ऍज कम्पेअर्ड टू मोबाईल फोन युजर, ते कमच असतील. मोबाईल फोन सगळ्यांकडे अवेलेबल आहे, एका घरात 4-4, 5-5 अँड्रॉइड फोन आहेत आता. ठीक आहे, पण आता डीएसएलआर कॅमेराचा जर तुम्ही विचार केला, डीएसएलआर कॅमेरा असतो का रे सगळ्यांच्या घरात, 4-4, 5-5 असतो का, बोला असतो का रे? असतो सगळ्यांच्या घरात डीएसएलआर कॅमेरा आहे का सगळ्यांच्या घरात, सांगा एकदा, आहे का? आहे का रे, सगळ्यांच्या घरात आहे का डीएसएलआर कॅमेरा, बोला एकदा. हॅलो, बोला, ए बोला रे, लवकरच सांगा. नाहीये ना, नाहीये, बरोबर आहे. अरे सगळेजण इंटरॅक्ट करत जावा माझ्यासोबत. हे अँड्रॉइड असं आहे ना, तुम्ही जेव्हा बोलत जाल ना, जेवढं तुम्ही करत जाल ना, तेव्हा तेवढं तुम्हाला समजत जाईल. वानवी आपल्याला ठेवायचं नाही, मी काय बोलत जाईल, तुम्ही रिस्पॉन्स नाही तर तुम्हाला समजणार नाही. सगळ्यांच्या घरी डिजिटल कॅमेरा नसतात. हे कोणाला समजलं, अँडी रुबिनला समजलं, त्यांच्या टीमला समजलं. त्यांनी बनवायला तर ठरवलं की डिजिटल कॅमेराला. नंतर यांना समजलं, अरे डिजिटल कॅमेरा सगळेजण नाही युज करणार, मार्केटमध्ये डिमांड कम आहे त्याची, मार्केटमध्ये काय कॅमेराची डिमांड कम आहे. मग त्यांनी विचार केला की त्यावेळेस बटनचे फोन होते ना लहान लहान, डिमांड जास्त होती बटनच्या फोनची. कॉलिंगचा फीचर आला, 2G चा जमाना होता, कॉलिंगचा फीचर आला तेव्हा सगळेजण फोन वापरत होत्या. ओके, त्यावेळेस मग त्यांनी ठरवलं, जो आपला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे आपण फोनसाठी बनवू, कारण फोनची डिमांड होती त्यावेळेस. ओके, त्यांनी ठरवलं तर पहिला कॅमेरा बनवायचा. नंतर 2004 मध्ये काय ठरवलं, नाही आपण फोनसाठी बनवू, बिकॉज जो कॅमेरा आहे त्याच्यासाठी कमी मार्केट आहे, मार्केट प्राइस कमी आहे, म्हणजे मार्केट कमी आहे त्याच्यासाठी, खूप जण नाही युज करत. आणि त्याचा अँडी रुबिन हा अँड्रॉइडचं काय नाव आहे, म्हणजे काय अँड्रॉइडचं नाव अँडी रुबिन याच्यावरून पडलेलं आहे. का का आता तुम्ही म्हणणार, जर अँड्रॉइडचा हा दिसतोय का, हा फोटो तुम्ही पाहिला असेल, तुमच्या मोबाईलला पण काही जण स्विच ऑफ करतात, किंवा अपडेटचं बघा मोबाईलला, सिस्टीम अपडेट जेव्हा आपण अपडेट करत असतो तेव्हा फोन स्विच ऑफ होतो आपला. मग हा तुम्हाला रोबोट दिसतो बघा तिथे, हे रोबोट दिसतो ना, तुम्ही पाहिलं असेल खूप जण रोबोट. पहा हा फोन घेतलाय रोबोट, हा काय अँड्रॉइड आहे, हा तुमचा अँड्रॉइड, याला आपण काय म्हणतोय, अँड्रॉइड म्हणतोय. आता याचा लोगो असा का पडला रोबोटचा, त्यामागे पण रिझन आहे, तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. त्यामागे पण रिझन आहे. काय रिझन आहे रे त्यामागे, जो हा तुमचा अँडी रुबिन होता ना, त्याला रोबोट्स खूप आवडायचे, हाच रिझन आहे त्याच्या मागचं. याला काय आवडायचे, खूप रोबोट्स आवडायचे त्याला. काय आवडायचं, रोबोट आवडायचं त्याला. म्हणून त्यांनी जो अँड्रॉइडचा जो हा लोगो आहे, फोटो आहे, तो त्यांनी रोबोटचा फोटो ठेवला, रोबोट. हा त्याचा मागचा एक रिझन आहे. रोबोटचा फोटो कसं काय आला, कारण जो त्याचा इन्व्हेंटरच होता अँडी रुबिन, हा मेन होता कॅरेक्टर त्याच्यामधला. याला रोबोट्स खूप आवडायच्या, एकतर नाव पडलं अँड्रॉइड त्याच्या नावानेच, आणि त्याला रोबोट्स आवडत होत्या खूप. म्हणून त्यांनी काय केलं, अँड्रॉइडचा जो लोगो आहे त्याच्यात त्यांनी रोबोटचा लोगो ठेवून टाकला. ठीक आहे. आणि जेव्हा 2007 आलं, ओके, जेव्हा 2007 आलं तेव्हा गुगलने अनाऊन्स केलं अँड्रॉइड iOS. म्हणजे त्यांनी काय केलं रे, मी तुम्हाला सांगतो, एकदम सरळ सांगतो. जेव्हा 2003 होता, 2003 ला काय झाला, 2003 ला जे अँडी रुबिन वगैरे होत्या, हे सर्व सायंटिस्ट, त्यांनी ठरवलं आपण एक ऑपरेटिंग सिस्टीम बनवू. कशासाठी बनवू ऑपरेटिंग सिस्टीम, कशासाठी रे, मी कशासाठी म्हणलं, डिजिटल कॅमेरा बनवण्यासाठी, कॅमेरासाठी ऑपरेटिंग सिस्टीम बनवू. पण नंतर त्यांना 2004 मध्ये समजलं की कॅमेराची डिमांड खूप कमी आहे कॅमेराची डिमांड. मग त्यांनी ठरवलं कॅमेऱ्याच्या ऐवजी त्यावेळेस जे लहान फोन होते ना, लहान डब्बा फोन,
ते खूप तिथं बूम करायचे त्यावेळेस. मग त्यांनी ठरवलं की कॅमेरा नकोय, कारण कॅमेरा सगळे अफोर्ड नाही करत फोटो काढण्यासाठी. त्यापेक्षा असं पाहू की त्यांना युजर्स भरपूर त्याला यूज करतील. आता यूज काय करणार? फोनच यूज करणार. मग त्यांनी ठरवलं जो अँड्रॉइड आपला ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याला आपण फोनसाठी बनवूयात. कशासाठी बनवूयात? त्याला आपण फोनसाठी बनवूयात असं यांनी तिघांनी ठरवलं मिळून 2004 साली. मग त्यांनी त्याचं इन्व्हेन्शन चालू करून दिलं 2004ला. 2004ला काय केलं? अँड्रॉइडचं इन्व्हेन्शन चालू करून दिलं. मग गुगल कंपनी जी आहे, गुगलला खूप आवडला हा आयडिया. जो गुगल कंपनी आहे ना, गुगलला हा आयडिया खूप आवडला. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम हा डेव्हलप करतात, कारण हे खूप हुशार होते रे तिघे. कारण यांनी सुरुवातीला काय केला, डिजिटल कॅमेरासाठी ऑपरेटिंग सिस्टीम बनवला 2003 मध्ये. बनवल्यानंतरच आपल्याला समजणार ना की त्याची डिमांड कमी आहे म्हणून. बनवल्यानंतर 2004ला गुगल बघितला. त्यांनी ठरवलं मग अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बनवू मोबाईलसाठी. मग गुगलला आवडलं हे आयडिया. गुगलने काय केलं? अँड्रॉइडला अक्वायर करून घेतलं. गुगलने म्हणलं आम्ही पैसे देऊ तुला, तू आम्हाला बनवून दे. कारण या तिघांकडे खूप टॅलेंट होता. हे तिघं दिसतायत ना, खूप टॅलेंट होतं. या सगळ्यांमधला मेन हा अँडी रुबिन, हा सगळ्यांचं काय म्हणू शकतो लीडर होता हा. या तिघांकडे एवढा टॅलेंट होता की गुगलने डायरेक्ट अक्वायर केलं. गुगलने डायरेक्ट म्हणलं तुम्ही खूप हुशार आहे, डिजिटल कॅमेरासाठी ऑपरेटिंग सिस्टीम बनवली आहे तुम्ही अँड्रॉइड, पण काय करा त्याचं डिमांड कमी आहे, मोबाईलसाठी बनवा. कारण गुगलला काय करायचं होतं? अक्वायर केलंय गुगलने, अक्वायर केलाय. ओयाची परमिशन देतोय. मी सांगतोय नाही, सांगतोय मी. ओएचे डेव्हलप केलाय पण गुगलने अक्वायर केलाय. मी तेच सांगतोय. गुगल काय केलंय? अक्वायर केलाय. अक्वायर म्हणजे काय? बनवून घेतलाय यांच्याकडून. बनवला नाही, बनवून घेतलाय गुगलने. ओके, म्हणजे गुगलने काय केलं? अक्वायर केलं. यांनी काय केलं? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बनवून दिलं गुगलला की हा फोनसाठी चालणार. गुगलने त्याला अक्वायर करून घेतलं. गुगलने काय केलं? 2007 मध्ये अक्वायर करून घेतलं त्याला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमला. आणि 2008ला जे आपण आता फोन यूज करतोय ऑपरेटिंग सिस्टीम, या तिघांमुळे अँड्रॉइड आपण यूज करतोय. ओके, सगळ्यांच्या घरात आज अँड्रॉइड फोन असेलच ऑलमोस्ट. ठीक आहे, आज आपण जे यूज करतो या तिघांमुळेच आपण आज यूज करू शकलो. जर ऑपरेटिंग सिस्टीम ऍपलने केलं असतं, जे आयफोन आहे ना, आज त्यांनी लीड केलं असतं. जर अँड्रॉइड नसतं तर विचार करा, आपल्याकडे ऑप्शनच नसता दुसरा ऑप्शनच नसता. आयफोन म्हणला, ऍपलने म्हणलं कंपनीनं आम्ही 70,000 80,000ला देणार फोन, मग आपल्याला तेही घ्यावं लागलं असतं. ठीक आहे, पण या तिघांमुळेच आज आपण चीप अँड्रॉइड फोन वापरू शकतो, या तिघांमुळे. पहा, ओके, यांनी काय केलं? बनवलं. गुगलने अक्वायर केलं. गुगलला आवडली आयडिया. गुगलने म्हणलं आम्ही तुला पैसा देऊ. गुगलने 2005 साली म्हणून टाकलं आम्ही तुला जेवढे हवे तेवढे पैसा देऊ, तू आम्हाला बनवून दे. खऱ्या तिघांकडे टॅलेंट होता, तू आम्हाला बनवून दे. ओके, म्हणजे काय? गुगलने नाही बनवला, गुगलने अक्वायर केला गुगलने. 2008-7 साली गुगलने सांगितला की त्याचा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बनलेला आहे. गुगलने सांगून टाकला. आणि 2008ला काय झाला? तुमचे HTC मोबाईल माहितीये का? HTC यांनी पहिला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम तुमचा लॉन्च केला 2008 साली. ठीक आहे, तर पहा, जर आपण असं टाकलं ना इथं हिस्ट्री ऑफ अँड्रॉइड, तुम्हाला हीच हिस्ट्री मिळून जाईल. हे एक ठेवा तुमच्याकडे, हे एक पॉईंट ठेवा इथे नोट्स मध्ये नाही, हे एक पॉईंट ठेवा. ठीक आहे, मी जे सांगितलं ना हा एक पॉईंट ठेवा. पहा, इनिशियली अँडी रुबिन जो आहे तो अँड्रॉइड इन्कॉर्पोरेशनचा फाउंडर आहे. ओके, हा फाउंडर आहे. फाउंड केलाय हा इन 17 ऑगस्ट 2005. हे सोडून द्या, वरचे सोडा. इथे पहा, हा तुम्हाला काय सांगतोय? 2005 साली. 2003 साली तुमच्या अँड्रॉइडचं ऑपरेटिंग सिस्टीमचं चालू झालं, डेव्हलपमेंट चालू झाला. कशासाठी रे? डिजिटल कॅमेरासाठी. याचे कोण कोण होते मेन कंपोनेंट्स तुमचे? कोणी काम केलं? या चौघांनी केलं. पण एकटा असा असतो ना रे, एकटा तुमच्या ग्रुपमध्ये पण असा असतो बघा, काय कामच करत नाही प्रोजेक्टमध्ये. एकटा असा असतो, यांच्यामध्ये पण असेल एकटा कोणीतरी, म्हणून त्याचं नाव नाही दिलं येतं. असू शकतो ना, एकटा असू शकतो, कमी काम केलं असेल म्हणून आपण नाव नाही देत त्याचं. हे चौघांनी मिळून काय केलं? हे एम्प्लॉईज होत्या अँड्रॉइड बनवणारे. ओके, एम्प्लॉईज होत्या. तर पहा, सुरुवातीला जो तुमचा अँड्रॉइड आहे हा कॅमेरासाठी बनला, बट नंतर त्याला काय केलं? शिफ्ट केलं स्मार्टफोन्स वरती. शिफ्ट केला.
बिकॉज ऑफ लो मार्केट फॉर कॅमेरा ओनली. कॅमेरासाठी मार्केट कमी होता, सगळे कॅमेरा काय घेऊन बसणार नाहीयेत. म्हणून अँड्रॉइड काय हा निकनेम आहे कोणाचा, अँडी रुबिनचा. मी तुम्हाला म्हणलं याच्या नावावरून पडलाय. गिवन बाय को वर्कर्स बिकॉज ऑफ हिज लव्स टू रोबोट. ला रोबोट खूप आवडायचा कोणाला, अँडी रुबिनला. म्हणून पहा ना अँड्रॉइडचं तुम्ही पहा, हा पण रोबोट वरती आहे. याच्यामुळेच 2007 मध्ये गुगलने अनाऊन्स केला, अँड्रॉइडचं डेव्हलपमेंट अनाऊन्स केला. आणि 2008 ला गुगलने काय केलं, एचटीसी काय केलं, एचटीसी जी मोबाईलची कंपनी आहे, पहिला अँड्रॉइड मोबाईल लॉन्च केला आहे, एचटीसी कंपनीनं लॉन्च केला. हा अँड्रॉइडची एक हिस्ट्री आहे, तुम्ही याला पाहून घ्या. ही वेबसाईट आहे ना जावा पॉइंटला, फक्त पहिलं पॉइंट पहा, अँड्रॉइडची हिस्ट्री. ठीक आहे, तेवढी. हा तर तुम्हाला नोट्समध्ये पण हे करून देईल, अपडेट करून देईल. ठीक आहे, एवढं पहा. हे आपल्याला काय सिलेबसला नाहीये रे हा पॉइंट, सिलेबसचा पॉइंट नाही हा. पण तुम्हाला माहिती पाहिजे, पण तुम्हाला काय पाहिजे, माहिती पाहिजे की अँड्रॉइड कोणी बनवलं, का बनवलं, सुरुवातीला कशासाठी बनलं. ठीक आहे, डेव्हलप केलाय ओएचएनी, लीड केलाय गुगलनी. पहा, गुगलने पैसा दिलता, मी तुम्हाला सांगितलं का नाही, गुगलने पैसा दिलाय करण्यासाठी, लीड केला गुगल. आणि अदर कंपनीज पण असतात त्यामध्ये, लहान लहान कंपनी असतात, त्याचं नाव नाही घेत. मेन कोण आहे, गुगल आहे आपला. डेव्हलप केला तुमचा ओएचएनी, ओपन हँडसेट अलायन्स. हा काय करतो, मोबाईलच्या डेव्हलपमेंटसाठी वगैरे हा असतो. तुम्हाला माहिती आहे, आपण परमिशन सगळी याकडून घेतो. आपण पाहणार आहोत तो पण पॉइंट. हा तुमचा अँड्रॉइडचा एक हिस्ट्री होता. आणि अँड्रॉइड काय असतो आपण तेवढं पाहिलं. अँड्रॉइड एक ओपन सोर्स आणि लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जे की तुम्ही मोबाईल डिव्हाइससाठी यूज करू शकता. स्मार्टफोन, टॅब, अँड्रॉइड टीव्ही, असे वेगवेगळे स्मार्ट वॉचेस, त्यामध्ये पण आता अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम येतोय, तिथे यूज करू शकता. डेव्हलप केलाय ओएचएनी, लीड केलाय गुगलने, पैसा गुगल दिलाय. ओके, पैसा कोण दिलाय, गुगल दिलाय आणि अदर कंपनीज. तर पहा अँड्रॉइडचे फीचर्स पहा, कोणकोणत्या फीचर्स आहेत. अँड्रॉइडचे काहीतरी फीचर्स असतीलच ना, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक्झामसाठी. 4 ते 6 मार्क, सॉरी 4 ते 2 मार्क. ओके, युटीला तुम्हाला डायरेक्ट विचारतात व्हॉट आर द फीचर्स ऑफ अँड्रॉइड, किंवा एक्सप्लेन फीचर्स ऑफ अँड्रॉइड. एक्सप्लेन म्हणजे काय, एक्सप्लेन करा ना त्याला एक एक लाईन मध्ये, एक एक 2-2 लाईन वाढवू शकता ना तुम्ही. हे काय, हे फीचर्स काहीच नाहीये, वाढवू शकता तुम्ही स्वतःहून. पहा, पहिला काय फीचर, कनेक्टिव्हिटी. पहिलं ब्युटिफुल यूआय. पहा तुम्ही अँड्रॉइडचा जो तुमचा फोन आहे, तुम्ही आता फोन तुमचा पहा, फोनचा तुम्ही वॉलपेपर चेंज करू शकता. ओके, वॉलपेपर चेंज करू शकता. तुम्ही फोनमध्ये खूप काही कस्टमायझेशन करू शकता. लाईव्ह वॉलपेपर लावू शकता, वॉलपेपरच नाही, थीम चेंज करू शकता फोनची, काहीही तुम्ही करू शकता फोनमध्ये. यूआय तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकता, एकदम ब्युटिफुल यूआय अँड्रॉइडचं, एकदम ब्युटिफुल युजर इंटरफेस. कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतो अँड्रॉइड. बघा ना, कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती आहे, आता 4G कनेक्टिव्हिटी आहे, 5G कनेक्टिव्हिटी आहे आपल्याकडे. आता 5G फोन्स आहेत, मीही स्वतः 5G यूज करतोय, तुम्हाला पण रेकमेंड करेल पुढे 5G फोनच घ्यायचा तर. ठीक आहे, 5G आणि 4G कनेक्टिव्हिटी हा अँड्रॉइड प्रोव्हाइड करतोय. म्हणजे कनेक्टिव्हिटीचा पण फीचर आहे. इंटरनेटला तुम्ही ऍक्सेस करू शकता ना, कनेक्टिव्हिटीचा यूज करून इंटरनेट ऍक्सेस करू शकता. हा एक अँड्रॉइडचा फीचर आहे. जे जे तुम्हाला फोनमध्ये दिसत आहेत ना, ते सर्व फीचर आहेत अँड्रॉइडचे. ठीक आहे, हे सगळं तेच लिहिलंय मी. तुम्ही तुमचा फोन फक्त आठवायचा, हे फीचर जेव्हा लिहायचं ना तुम्हाला, तुमचा फोन आठवायचं. तुमच्या फोनमध्ये काय काय आहे रे, यूआय चांगला आहे फोनचा, 5G कनेक्टिव्हिटी आहे, 4G कनेक्टिव्हिटी आहे, स्टोरेज आहे फोनमध्ये, मेसेज करू शकता, मल्टीटास्किंग करू शकता, वायफाय यूज करू शकता, वेब ब्राउझर यूज करू शकता. हे सगळे काय फीचर आहेत अँड्रॉइडच्या. एकदम सिंपल, मला वाटत पण हा एक्सप्लेन केलं पाहिजे, एकदम सिंपल आहे हा. ब्युटिफुल यूआय, कनेक्टिव्हिटी 4G 5G कनेक्टिव्हिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतो अँड्रॉइड. ठीक आहे, 3G पण करतो, 2G पण करतो, पण आता सध्या पण 4G किंवा 5G वरतीच आहे. आता सध्या मोस्टली सगळे याच्यावरतीच आहेत. स्टोरेज प्रोव्हाइड करतो, एसक्यूएल डेटाबेस, तिथे एसक्यूलाइट पण यूज करू शकतो आपण, एसक्यूएल पण यूज करू शकतो डेटाबेस अँड्रॉइड मध्ये. अँड्रॉइडचा बाय डिफॉल्ट डेटाबेस जो असतो हा तुमचा एसक्यूलाइट असतो. एसक्यूलाइट आपल्या सिलेबस मध्ये आहे पहा, एसक्यूलाइट डेटाबेस बाय डिफॉल्ट असतो हा डेटाबेस. स्टोरेज प्रोव्हाइड करतो तुम्हाला, पहा भरपूर स्टोरेज असतो तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये, तुम्हाला माहिती आहे. मेसेज करू शकता तुम्ही, SMS पाठवू शकता एकमेकांना, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, मेसेजिंगचा सपोर्ट आहे. मल्टीटच करू शकता, मल्टीटास्किंग करू शकता. तुम्ही करताय ना रे अँड्रॉइड फोन मध्ये, स्क्रीनला स्प्लिट करताय पहा, स्प्लिट स्क्रीन करताय, एका स्क्रीनवरती हा ओपन करताय, दुसऱ्या स्क्रीनवरती हा ओपन करताय, म्हणजे तुम्ही काय करताय, तुमच्या स्क्रीनला स्प्लिट करताय. म्हणजे एकाच स्क्रीनवरती तुम्ही 2-2 स्क्रीन चालवता, म्हणजे मल्टीटास्किंग करताय ऍट अ टाइम. तुम्ही एकावरती तुम्ही इन्स्टा ओपन केला, एकावरती व्हॉट्सअप ओपन केला, मग तुम्ही काय करताय, मल्टीटास्किंग करू शकता तुम्ही याच्या केसमध्ये.
ठीक आहे. वायफाय डायरेक्ट, वायफायचं ऑप्शन आहे. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला फोनमध्ये जे जे विचार येईल ना, हे फीचर्स लिहिताना फक्त स्वतःचा फोन आठवा. तुम्हाला काय काय वाटेल ना सगळं लिहा. ते सगळ्या फीचर आहेत फोन मधल्या. काय काय वाटेल ना फोनच्या रिलेटेड सगळं लिहा. सगळ्या फीचर्सच आहेत. ठीक आहे. वेब ब्राउझरचं सपोर्ट आहे, सर्चिंग करू शकता वेब ब्राउझरवर. ओपन सोर्स आहे, फ्रीली अवेलेबल आहे. वायफायचं सपोर्ट आहे. सांगा पहिलं युनिट एकदम, मी काय म्हणतो, एकदम पहिलं युनिट एकदम मक्खन आहे, मक्खन इझी आहे. तुम्हाला एकदम समजून जाईल. यामुळे मुलं फसतात रे कॉलेजमध्ये, यामुळे फसतात. मुलांना समजत नाही सुरुवातीचे 3 युनिट एकदम सोपे वाटतात, असे एकदम सोपे सोपे लहान लहान युनिट फसतात तिथे. पुढे कोडिंग आहे मोठे मोठे. ठीक आहे. आता आपल्याला सोपे वाटलं पाहिजे सोप्पा, कारण आपल्याला सोपंच बनायचं अँड्रॉइडला. ठीक आहे. तुम्हाला वाटलंच नाही पाहिजे की हा अवघड आहे सब्जेक्ट. यूआय ब्युटिफुल आहे, कनेक्टिव्हिटीचं फीचर आहे, स्टोरेज देतो तुम्हाला, प्रोव्हाइड करतो, मेसेज करू शकता, मल्टीटास्किंग करू शकता, मल्टिपल स्क्रीन ऍट अ टाइम ओपन करू शकता. वायफायचा सपोर्ट आहे, इंटरनेट ऍक्सेस करण्यासाठी, ओपन सोर्स आहे, फ्रीली अवेलेबल आहे, वेब ब्राउझर सपोर्ट आहे. तर विचार करा, हा 4 मार्कासाठी क्वेश्चन आला, एक्सप्लेन करण्यासाठी आला. करू शकता ना एक्सप्लेन. कनेक्टिव्हिटी आपलं प्रोव्हाइड करतो म्हणायचं. अँड्रॉइड प्रोव्हाइड्स कनेक्टिव्हिटी, 4G 5G कनेक्टिव्हिटी, 4G जर स्लो, 5G फास्ट कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतो. तुम्ही इंटरनेटला ऍक्सेस करू शकता. स्टोरेज प्रोव्हाइड करतो, डेटा स्टोअर करू शकता, एसक्यूएल डेटाबेस, एसक्यूएल बाय डिफॉल्ट असतो, लिहू शकता. मेसेजिंग सपोर्ट आहे याच्यामध्ये, मेसेज तुम्ही पाठवू शकता, एकमेकांना ऑफलाईन मेसेज सेंड करू शकता, एसएमएस सेंड करू शकता, सगळं फीचर देतो. मल्टीटास्किंग करू शकता, वायफायचा यूज करू शकता इंटरनेट ऍक्सेससाठी, ओपन सोर्स आहे, फ्रीली अवेलेबल आहे, वेब ब्राउझर सपोर्ट, इंटरनेट ऍक्सेस करू शकता. सर्व तोच फीचर्स ऑफ अँड्रॉइड, सर्व तोच. पहा, आपण एकदम रिप्रेझेंटेशन आपण एकदम भारी केलंय. तुम्ही फक्त एकदा नजर टाकली ना, तुम्हाला हे पॉइंट्स जरी लक्षात राहिले एक्झाम मध्ये, तुम्ही स्वतःहून लिहायच्या, सोडायचं नाही. जे वाटेल ना स्टोरेजच्या रिलेटेड सगळं लिहायचं, तुमचा फोनचा रिलेटेड लिहायचा रे. इथे तुम्ही तुमचा फोन आठवा, पेपर लिहिताना फोन आठवा. फोन तुमच्या समोर आहे, फोन युज करताय, त्या वेळी तुम्ही लिहा तुमचा पेपर कसा असेल तुमचा फोन. हा आपण काय म्हणू शकतो, अँड्रॉइडचा फीचर्स म्हणू शकतो. आपण काय म्हणतो, आपण अँड्रॉइडचा फीचर. त्यानंतर पहा बेनिफिट्स आहे काय अँड्रॉइडचे, हे आपण पाहू. बेनिफिट्स आहे काय. तुम्ही म्हणाल फीचर आणि बेनिफिट मधून काय डिफरन्स आहे, मला खूप जण विचारतात. फीचर आणि बेनिफिट, मुलं कन्फ्युज होतात. एक्झामला हे दोन्ही डिफरंट पॉइंट्स आहेत, नीट ऐका. फीचर वेगळा आहे, बेनिफिट वेगळा आहे अँड्रॉइडचा. मुलांना वाटतं फीचर पण तोच लिहायचा, बेनिफिट पण तोच लिहायचा. नाही, फीचर वेगळा, बेनिफिट वेगळा. ओके. पहा, बेनिफिट्स, बेनिफिट्स काय, ओपन सोर्स आहे, हा सेम आहे दोघांमध्ये, कॉमन आहे, ओपन सोर्स आहे, हा तुम्हाला बेनिफिट मिळतो. लार्जर डेव्हलपर अँड कम्युनिटी. ओके. तर विचार करा, थांबा मी एकदा वाचू द्या सर्व. इन्क्रीज द मार्केटिंग, इंटर ऍप इंटिग्रेशन, रिड्यूस कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट, हायर सक्सेस रेशो, रिच डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. हे सगळे काय त्याचे बेनिफिट्स आहेत. तुम्ही म्हणणार हे काहीच नाही समजलं आम्हाला, बेनिफिट काहीच नाही समजलं. समजेल ना, मी एकदा वाचल्यावर समजेल का नाही, मी एक्सप्लेन केल्यावर समजेल तुम्हाला. ठीक आहे. पहिला पाहू फीचर आणि बेनिफिट मधले डिफरन्स काय, तुम्ही कन्फ्युज नाही झाले पाहिजे. फीचर म्हणजे काय रे, अँड्रॉइड मधून आपल्याला काय काय फीचर मिळतो, म्हणजे अँड्रॉइड फोन मध्ये काय फीचर आहेत, म्हणजे असं लक्षात ठेवा. फीचर म्हणजे काय, अँड्रॉइड फोन मध्ये काय फीचर आहेत ते लिहायचे. म्हणजे तुम्हाला वायफायचा सपोर्ट आहे, स्टोरेज आहे, फोनच्या आतमध्ये काय काय ते लिहायचं. याच्यात काय लिहायचं, फोनच्या आतमध्ये काय आहे ते लिहायचं. आणि बेनिफिट म्हणजे काय, फोन पासून आपल्याला काय बेनिफिट मिळतो, फोन पासून आपल्याला काय बेनिफिट मिळतो, तो हे बेनिफिट्स आहे ना. आपल्याला काय फायदा होतो, आपल्याला युजरला काय फायदा होतो हे तर लिहायचा. तुम्ही याच्यात विचार करा, हा फीचर आहे पण युजरला फायदा होतोय, होतोय फायदा, तुम्ही म्हणणार होतोय फायदा. पण जर सपोज मी असा फोन घेतला, त्याला कनेक्टिव्हिटीच नाहीये, मग हा माझा फायद्याचा आहे का, नाहीये. मला कनेक्टिव्हिटी नकोय, मला नकोय, मला कनेक्टिव्हिटी. मला फक्त माझ्या फोनमध्ये काय पाहिजे, कॉलिंग पाहिजे, असं मी फोन घेतला. मग हा काय मला काय कंपल्सरी लागत होता, नव्हता. ओके. हा काय मला बेनिफिट देणार आहे, मग कनेक्टिव्हिटी नाही देणार. मेसेजिंग सपोर्ट, जर मी मेसेजचाच यूज नाही केला फोनमध्ये, फक्त कॉलिंगसाठी यूज केला, मग हा काय मला बेनिफिट देणार आहे, नाही देणार. हा त्याचा डिफरन्स आहे. फीचर म्हणजे काय, अँड्रॉइड फोनच्या आतमध्ये काय काय आहे ते तुम्ही लिहायचं. बेनिफिट म्हणजे काय, अँड्रॉइडमुळे, फोनमुळे तुम्हाला काय बेनिफिट झाला तो लिहायचा पॉइंट. तुम्हाला काय बेनिफिट होतो, ओपन सोर्स आहे, हा कॉमन आहे, मी तुम्हाला म्हणलं फ्रीली अवेलेबल आहे, फ्रीली अवेलेबल.
तुम्ही विचार करा, ओपन सोर्स आहे, फ्रीली अवेलेबल आहे, तुमचे पैसे जाणार आहेत इन्स्टॉलेशनसाठी? नाही जाणार. म्हणजे हा युजरला काय देतो? बेनिफिट देतो. बेनिफिट आपल्याला बेनिफिट देतो. पुढे आहे लार्ज डेव्हलपर अँड कम्युनिटी. जो अँड्रॉइडचा डेव्हलपर कम्युनिटी आहे खूप मोठा आहे, खूप मोठा डेव्हलपर कम्युनिटी आहे अँड्रॉइडचा. कारण का? आता प्ले स्टोअरवर बघा, ऍप्लिकेशन किती आहे रे प्ले स्टोअरवर? खूप आहेत, खूप आहेत. इथे गुगल सर्च मारा, हाऊ मेनी ऍप्लिकेशन्स आर देअर इन प्ले स्टोअर, सर्च करा, पहा 3.553 मिलियन. बाबा एवढे ऍप्लिकेशन्स आहेत, एवढे ऍप्लिकेशन्स 3.553 मिलियन, आणि वाढतच जातात. ओके, वाढतच जातात. त्यामधले 96% तुमचे फ्री ऍप्स आहेत आणि त्यामधले 3.1% जो आहे, ओके, हे तुमचे पेड ऍप्स आहेत प्ले स्टोअर वरती. हा सांगते गुगल तुम्हाला. ठीक आहे, पहा एवढे ऍप्स आहेत प्ले स्टोअर वरती. ठीक आहे, एवढे ऍप्स आहेत. तुम्ही विचार करा, एवढे ऍप्स आहेत म्हणजे दररोज खूप ऍप्लिकेशन डेव्हलप होतात. विचार करा ना, दररोज कितीतरी ऍप्लिकेशन डेव्हलप होत असेल. आता पण कितीतरी ऍप्लिकेशन लॉन्च होत असेल, कितीतरी लॉन्च होत असेल आता पण ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती. या टाइमला पण लॉन्च होत असेल, होऊ शकतं ना? होऊ शकतं. मग विचार करा, अँड्रॉइडची कम्युनिटी किती मोठी आहे. विचार करा, कम्युनिटी किती मोठी आहे अँड्रॉइडची, किती भरपूर जण अँड्रॉइडचा यूज करतात. डेव्हलपर भरपूर आहेत अँड्रॉइडच्या, लार्ज डेव्हलपर आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे, जो अँड्रॉइड फोन आहे तो सगळेच जण यूज करतो ऑलमोस्ट. आयफोन असा आहे ना, म्हणजे आपण आयफोन काय म्हणू शकतो, सर्वांकडे नाही आयफोन आहे, म्हणजे आयफोनचं पर्सेंटेज आहे, रेशो आहे, पण तेवढं नाहीये जेवढं अँड्रॉइडचं आहे. हे तुम्हाला माहितीच असेल. ओके, हे ट्रूथ आहे. कारण का? एकतर आयफोनची प्राइसिंग जास्त आहे. ओके, प्राइसिंग जास्त आहे कशाची? आयफोनची. आणि ते तुमचा अँड्रॉइड फोन आहे 5-4 हजार मध्ये पण मिळतो. ओके, म्हणजे सगळेजण अफोर्ड करू शकतात अँड्रॉइडला. मग अँड्रॉइड मध्ये कोणते ऍप चालणार? अँड्रॉइडच्याच ऍप चालणार ना. आयफोनच्या ऍप चालणार का अँड्रॉइड मध्ये? नाही, अँड्रॉइडच्याच चालणार. मग अँड्रॉइडचे डेव्हलपर भरपूर असणार, कारण अँड्रॉइड फोन तर भरपूर जण युज करतात ना, डेव्हलपर भरपूर असणार. पहा, म्हणून हा तुम्हाला बेनिफिट मिळतो, लार्ज डेव्हलपर. जर तुम्हाला अँड्रॉइड मध्ये करिअर बनवायचं असेल ना, चांगला आहे हा करिअरसाठी, अपॉर्च्युनिटी चांगली आहे. कारण डेव्हलपर भरपूर आहेत, कम्युनिटी चांगली आहे, तुम्ही ऍप्लिकेशन बनवू शकता, प्ले स्टोअर वरती लॉन्च करू शकता स्वतःचं ऍप्लिकेशन. जसं आपलं महिंद्रा टेक ऍप्लिकेशन आहे ना, अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे हा. ओके, लार्ज डेव्हलपर बसलेत, कम्युनिटी मोठी आहे अँड्रॉइडची, हा तुम्हाला बेनिफिट मिळतो त्याचा. आणि तुम्हाला पुढे बेनिफिट काय मिळतो? मार्केटिंग वाढते. तुम्ही विचार करा, डेव्हलपर जास्त आहेत, लोक जास्त आहेत वापरणारे, मार्केटिंग वाढणारच ना, ऑफकोर्स वाढणार, मार्केटिंग वाढणार, ऑफकोर्स वाढणार. जर तुम्ही विचार करा, आता आपल्या क्लासचं एक्झाम्पल घ्या, आपल्या महिंद्रा टेक ऍप्लिकेशन आहे. जर मी असं म्हणलं असतं, महिंद्रा टेक ऍप्लिकेशन फक्त आयफोन मध्ये चालेल, फक्त आयफोन मध्ये चालेल, अँड्रॉइड फोन मध्ये तुमच्या फोन मध्ये नाही चालणार, फक्त ऍपल वाल्यांपाशी चालेल. मी म्हणलं, जे सावकार आहेत ना आयफोन वाले, सावकार आहेत, असं नाही की अँड्रॉइड वाले गरीब असतात, ठीक आहे, हे नाही म्हणत मी. पण आपण म्हणतो ना, आपल्या एक डोक्यात असतो, आयफोन आहे म्हणजे मी सावकार आहे, असं आपल्याला वाटतं. असं काय नसतं रे, सेकंड हँडचा आयफोन घेतात ते मोस्टली. ठीक आहे, पहा, जर मी आयफोन साठी बनवलं असता मी आपलं ऍप्लिकेशन, मग तुम्ही इन्स्टॉल करू शकल्या असत्या? नाही. मग तुम्ही ऍपला डाउनलोड करू शकले असतं? नाही. एनरोल करू शकले असतं तुम्ही? नाही. त्यामुळे काय होते मग, माझं पण एनरोलमेंट, आपल्या क्लासचा पण एनरोलमेंट कमी होतो. होतो का नाही? होतो. तुम्हाला लावायचं आहे, तुम्हाला माहिती आहे आपली तुम्हाला लावायची आहे, पण अँड्रॉइड साठी ऍपच नाहीये मी टाकलेला, मी आयफोन साठीच टाकलाय. मग तुम्ही काय करणार? तुमच्याकडे ऑप्शन पण नाहीये दुसरा, तुम्ही काय करणार? नाही लावणार क्लास डायरेक्ट. पहा, मार्केटिंग कमी होते, म्हणजे काय, आपलं ऍप्लिकेशन कमी जणांनी इन्स्टॉल केलं. मार्केटिंग वाढणं म्हणजे काय, ऍप्लिकेशन जास्त इन्स्टॉल होतो अँड्रॉइड मध्ये. झाला, हा पॉइंट असतो. त्यानंतर येतो इंटर ऍप इंटिग्रेशन. आता याचं मिनिंग काय? तुम्ही हे ऍप्लिकेशन वापरता दररोज, जे इंटर ऍप इंटिग्रेशनचे ऍप्लिकेशन असतात ना, हे तुम्ही दररोज वापरता, तुम्हाला न कळत वापरता, तुम्हाला माहिती नाही की हा इंटर ऍप इंटिग्रेशन आहे. आता याचं मिनिंग काय? आता तुम्ही पहा, व्हॉट्सअप आता तुम्ही वापरताय, व्हॉट्सअपमध्ये पेमेंटचा ऑप्शन आहे, आहे. आता जो पेमेंटचा ऑप्शन आहे, तो व्हॉट्सअपचा स्वतःचा फीचर आहे का? नाहीये. तो काय केलाय? इंटिग्रेट केलाय, युपीआयचा यूज केला, त्यामध्ये इंटिग्रेट केलाय, बँक अकाउंट वगैरे इंटिग्रेट केलाय.
व्हॉट्सअपचं स्वतःचं आहे फीचर पूर्णपणे व्हॉट्सअपचं आहे का? आहे, व्हॉट्सअपचं आहे, पण पूर्णपणे नाहीये. कोणाकडून तरी इंटिग्रेट करून घेतलाय. म्हणजे काय, एका ऍपमध्ये व्हॉट्सअप ऍप कशासाठी होता? चॅटिंगसाठी होता. पण त्याच्यामध्ये तुम्ही पेमेंटही करू शकता. व्हॉट्सअपमध्ये करू शकता पेमेंट. म्हणजे काय झालं, इंटिग्रेशन झालं ऍपचा. ऍप तुम्ही इंटिग्रेट केलाय, मल्टिपल ऍप्स एका आतमध्ये. जसं तुमचं इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्राममध्ये तुम्ही रील्स पाठवता, रील्स शेअर करता, रील्स पाहता, चॅटिंग पण करू शकता. मेसेंजर पण आहे ना इंस्टामध्ये, मेसेंजर पण आहे, रील्स पण पाहू शकता. आहे ना सपोर्ट इंस्टाग्राममध्ये आहे. ऍपला इंटिग्रेशन. बेस्ट एक्झाम्पल त्याचं सांगायचं झालं, तुमचा फोन पे ऍप्लिकेशन. फोन पे ऍप्लिकेशन पहा, फोन पे ओपन करा किंवा गुगल पे ओपन करा. त्यामध्ये पहा तुम्हाला दिसेल, फोन पेच्या आतमध्ये पहा, नाही तर आपलं ऍप्लिकेशनच पहा, महिंद्रा टेक ऍप्लिकेशन पहा. आता मी महिंद्रा टेक ऍप्लिकेशन हा पाहिला. ओके, जेव्हा तुम्ही कोर्सला एनरोलमेंट करत होता, ऍप्लिकेशन मध्ये एनरोलमेंट करत होता, ओके, जेव्हा तुम्ही पेमेंट करत होता, तर तुम्हाला तिथे ऑप्शन आलं पहा, युपीआयचा. फोन पे पण दाखवला, गुगल पे पण दाखवला, त्यासोबत तुम्हाला पेटीएम पण दाखवला, त्यासोबत तुम्हाला बँक अकाउंट कनेक्ट पण दाखवला, क्रेडिट कार्डचा पण दाखवला. म्हणजे काय, ऍप्लिकेशन कसाचं आहे, हे आपला कोचिंगचा आहे. पेमेंटसाठी आपण काय केलं, इंटिग्रेट केलं या सगळ्यांना, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इंटर ऍप इंटिग्रेशन. हा बेनिफिट आहे आपल्याला, अँड्रॉइड प्रोव्हाइड करतो. एका ऍपमध्ये तुम्ही मल्टिपल ऍपचा इंटिग्रेशन करू शकता. मी माझ्या महिंद्रा टेकमध्ये फोन पे आणि गुगल पेचा इंटिग्रेशन केलं, इंटर ऍप इंटिग्रेशन करू शकता. रिड्यूस कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंटची कॉस्ट कमी होते अँड्रॉइडमध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे, कॉस्ट कमी होते बिकॉज डेव्हलपर हा जास्त आहेत, मार्केटिंग जास्त आहे, म्हणून तुमचा डेव्हलपमेंट कॉस्ट कमी होतो. त्याचे एक रिझन काय, ओपन सोर्स आहे, हा फ्रीली अवेलेबल मिळतात रे सगळे टूल्स तुम्हाला, म्हणजे कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट कमी लागते. सक्सेस रेशो जास्त आहे, मी तुम्हाला हाच सांगितला, कारण मोबाईल फोन वापरणारे खूप आहेत. तुम्ही एखादा असा अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवला ना, जो पूर्ण जरा वेगळं त्याचा आयडिया आहे त्याच्यामध्ये. आता सपोज मी एक परवा ऐकली न्यूज, परवा म्हणजे परवा नाही, किती 1-2 वर्ष झालं असेल, मे बी 2-3 वर्ष झालंय. ओके, त्यावेळेस ना मी एक ऍप्लिकेशन ऐकलं, एक इंजिनियर होता मुलगा, ठीक आहे, कॉलेजमध्ये होता, आय डोंट नो कॉलेजचं नाव काय, त्या एक मुलगा होता, त्याने एक ऍप्लिकेशन बनवला अँड्रॉइडचा. असं कन्सेप्ट आणला जो आतापर्यंत एक्झिस्ट करत नव्हता. असं कन्सेप्ट आणला. कोणता कन्सेप्ट होता, म्युझिकचा ऍप्लिकेशन. साधं म्युझिक नाही, आपण म्हणतो ना, आपण गाणी म्हणत असतो पहा, गाणी म्हणतोय आपण, पण आपल्याला कोणी रेटिंग देतोय गाण्याला, नाही देत. पण त्या मुलांनी काय केलं, असं ऍप्लिकेशन बनवलं, तो काय करतो, तुमचं गाणं फेच करतो, तुम्ही गाणं बनणार, लायरिक्स दाखवतो तुम्हाला, तुम्ही गाणं बोलता, ओके, गाता तुम्ही गाणं, ते मग तो तुम्हाला रेटिंग देतो. तो कम्पेअर करतो, जो रिअल गाणं आहे आणि जो तुमचा व्हॉइस आहे, दोघांना कम्पेअर करतो तो, किती पर्सेंट तुम्ही चांगलं गाणं गाताय, सेम गाणं गाताय, किती पर्सेंट तुमचा व्हॉइस किती चांगला आहे. असं पहिला नव्हता 2-3 वर्षा आधी. मग त्यांनी काय केलं, तसा एक कन्सेप्ट आणला, तसा ऍप्लिकेशन बनवला त्यांनी अँड्रॉइडसाठी. हा न्यूज मध्येही दाखवता, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय पहा, सक्सेस रेशो होण्याचे खूप हाय चान्स आहे, कारण मोबाईल फोन सगळ्यांपाशी आहे रे. तुम्ही असं काहीतरी कन्सेप्ट आणला, तुम्ही एक स्वतः, तुम्हाला एकदा डेव्हलपमेंट करता आली अँड्रॉइडची, स्वतः कन्सेप्ट आणला, मी असं बनवेल जे आतापर्यंत कोणी नाही बनवलं, सगळ्यांना युज होईल. जसं इंस्टाग्राम होता, ओके, जर तुमचा टिकटॉक होता सुरुवातीला, रील्स टिकटॉक वरती तुम्ही पाहत होता ना सगळं, मग टिकटॉक किती फेमस झाला सुरुवातीला, विचार करा, अगोदर ही नव्हती फॅसिलिटी. टिकटॉक किती फेमस झाला, झाला की नाही, झाला. त्याच्या बॅन नंतर इन्स्टा फेमस झाला, रील्स होता इन्स्टामध्ये. ठीक आहे, असं तुम्ही कन्सेप्ट आणू शकता. सक्सेस व्हायचा रेशो जास्त आहे तुमचा, सक्सेस मिळू शकतो चांगलं बनवला तर. रिच डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट एकदम भारी यायचं, एकदम भारी. सगळ्या टूल्स तुम्हाला अवेलेबल मिळते ऑनलाईन, फ्री मध्ये मिळते. रिच डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट याला आपण म्हणतो. म्हणजे तुम्हाला हे बेनिफिट झाल्या. बेनिफिट म्हणजे काय, अँड्रॉइडमुळे तुम्हाला ह्या बेनिफिट झाल्या. आणि फीचर्स म्हणजे काय, अँड्रॉइड मध्ये कोणत्या फीचर्स आहेत, ओपन केल्यानंतर तुम्ही फोन काय काय पाहता, हे तुमच्या फीचर्स. बेनिफिट्स तुम्हाला काय मिळतो, ओपन सोर्स आहे, फ्रीली अवेलेबल आहे, डेव्हलपरची कम्युनिटी मोठी आहे, मार्केटिंग जास्त होते, त्यामुळे भरपूर जण आहेत युज करणारे. इंटर ऍप इंटिग्रेशन करू शकता, एका ऍपला दुसऱ्या ऍपमध्ये इंटिग्रेट करू शकता. डेव्हलपमेंट कॉस्ट कमी होते बिकॉज हा ओपन सोर्स आहे. सक्सेस रेशो जास्त आहे जर तुम्ही चांगलं ऍप्लिकेशन बनवला तर, कारण सगळेजण वापरतात ऑलमोस्ट. डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट रिच आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही इझिली डेव्हलपमेंट करू शकता. ठीक आहे,
बेनिफिट्स पाहिला, फीचर्स पाहिला आणि व्हॉट इज अँड्रॉइड आणि हिस्ट्री पाहिली आपण. सांगा सर्वांना समजतोय हा पॉइंट? जोड्यास घेतले समजतोय सर्वांना? OHA मी उद्यासाठी ठेवलाय. सांगा हे समजतंय सर्वांना? बोला रे, समजतंय का? लवकर बोला. समजतंय एव्हरीवन? एनी डाऊट्स? कोणाला काही डाऊट्स आहेत? समजतंय का? बोला रे लवकर. रेकॉर्डिंग वाढतीये रे, बोला. हॅलो बोला. हॅलो एनीवन? अरे बोला रे, येस और नो, येस और नो. काय डाऊट आहे काय तर बोला. समजतंय ना? ठीक आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. मला वाटतं हा जेवढा आपण घेतलाय अँड्रॉइडची हिस्ट्री, अँड्रॉइड काय असतो, अँड्रॉइडचे फीचर काय, तुम्हाला आज काही सस्पेन्स पण कळाले असेल. अँड्रॉइड नाव का पडलं त्याचं, रोबोट कशासाठी आहे त्याच्यावरती, हे तुम्हाला समजलं असेल. बेनिफिट्स काय मिळतात तुम्हाला, या दोघांमधले डिफरन्स समजलं असेल. फीचर वेगळा असतो, बेनिफिट वेगळा असतो. एक्झामला कन्फ्युज होऊ नका आता. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं असेल असं आपण अज्युम करूयात आणि आज आपण इथेच थांबूयात. चला, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. चलो बाय बाय.